आशा करतो की तुम्ही या सिरीजमधील तीनही ऑडिओज ऐकले असतील आणि मला ही देखील आशा आहे की तुमच्यापैकी प्रत्येकजण त्या ऑडिओ फॉलो करत आहे. आजचा ऑडिओ एकदम सोपा आहे पण खास देखील आहे. प्रत्येक माणूस 4 प्रकारचं काम करतो. पहिलं काम ज्यामध्ये तो इनकॉम्पिटंट असतो. उदाहरणार्थ, जेव्हा मी माझा व्यवसाय सुरू केला तेव्हा मी अनेक कामं करत होतो ज्यात मी इनकॉम्पिटंट होतो. जेव्हा एखादा विद्यार्थी लगेचच व्यवसाय सुरू करतो, ज्याने बायोलॉजीचा अभ्यास केला आहे आणि तो लगेच व्यवसायाला लागतो, आता त्याला हे काम देखील करावं लागेल ज्यात तो अगदी सक्षम नाही आहे. मित्रांनो, जर तुम्ही असंही कोणतेही काम करत असाल ज्यामध्ये तुमची क्षमता नाही, तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे की ते काम लवकरात लवकर करा. मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही कसं करणार? तुम्ही जरी विद्यार्थी असलात तरी मी तुम्हाला या ऑडिओमध्ये जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. तुम्ही आणि मी करत असलेल्या कामाचा दुसरा प्रकार म्हणजे ज्यामध्ये आपण सक्षम आहोत. जसं की मला गाडी कशी चालवायची हे माहीत आहे किंवा त्यात मी सक्षम आहे. जसं मला माहीत आहे की मी आता माझी स्वतःची विक्री करू शकतो. इतक्या वर्षांनी मी त्यात सक्षम झालो आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण करायला शिकलो आहोत, त्या कशा करायच्या हे आपल्याला माहीत देखील आहे, पण तरीही आपण त्या करतो तेव्हा ना आपल्यात जागतिक दर्जाची क्षमता असते, ना आपण त्यात फार चांगले असतो. जेव्हा आपण असं काम करतो ज्यामध्ये आपण सक्षम आहोत परंतु फार चांगले नाही, याचा अर्थ आपल्याला परिणाम कसा मिळेल? स्वतःच विचार करा आणि पहा. आपल्याला नक्कीच सामान्य परिणाम मिळतील. तर अशी अनेक कामं आहेत जी एक व्यावसायिक दैनंदिन जीवनात करत असतो ज्यात तो सक्षम असतो. विद्यार्थीही अनेक गोष्टी करतो ज्यात तो सक्षम असतो. जेव्हा तुम्ही ज्या गोष्टीमध्ये सक्षम आहात त्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण होता. तुम्ही या जगात ठीक आहात. तुम्ही मान ताठ ठेवून जगत असता, पण तुम्ही तिथे कधीच पोचू शकणार नाही जिथं तुम्हाला पोचायचं आहे. जसं की मेरी कॉमसारख्या उंचीवर तुम्ही कधीही पोचू शकणार नाहीत ज्या कामात जरी तुम्ही सक्षम असाल. त्यामुळे हळूहळू तुम्हाला तुमच्या आयुष्यातील त्या सर्व गोष्टी करण्यापासून स्वतःला दूर करावं लागेल. तुम्ही आणि मी करत असलेल्या कामाचा तिसरा प्रकार म्हणजे ज्या कामात आपण श्रेष्ठ आहोत. याचा अर्थ आपण इतरांपेक्षा चांगले आहोत. आपण इतरांपेक्षा खूप चांगले आहोत आणि जेव्हा आपण ते काम करतो तेव्हा आपल्याला त्याचा आनंद मिळतो. आपल्याला खूप चांगले परिणाम देखील मिळतात आणि त्यामुळेच आपण कदाचित अधिक पैसे कमवू शकतो, अधिक मार्क मिळवू शकतो आणि अधिक गोष्टी करू शकतो. लोकांकडून प्रशंसा मिळवू शकतो. मात्र या मंडळात लाखो लोक आहेत, या वर्गात लाखो लोक आहेत आणि त्यामुळे तुम्हाला नोबेल पारितोषिक अजिबातच मिळणार नाही आहे. आणि त्याचप्रमाणे तुमचं नाव न्यूजपेपरमध्ये देखील पब्लिश होणार नाही आहे. एक चौथं काम आहे ज्याला युनिक ॲबिलिटी म्हणतात. ते म्हणजे चौथ्या प्रकारचं काम जे तुमच्यासाठी अद्वितीय आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये काहीतरी असं वेगळं आहे, तुमच्यामध्ये असं काहीतरी आश्चर्यकारक आहे जे तुमच्यासारखं दुसरं कोणीच करू शकत नाही. हे असं काम आहे की ते केल्याने रात्रंदिवस भूक आणि तहान विसरून जाता. ते काम असं काम आहे जे करण्यात तुम्हाला आनंद होतो. तुम्ही थकलेले असलात तरी फ्रेश होता. ज्या कामात तुमची क्रिएटिव्हिटी असते, ते काम केल्यानं तुमचे मन कामाला लागतं.
तुम्ही स्वतःला पूर्णपणे भारावून गेल्याचे समजता. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं काम करता ज्यामध्ये तुम्ही अद्वितीय आहात, तेव्हा तुम्हाला झटपट, जलद, खूप छान परिणाम मिळतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील तुमचे संपूर्ण लक्ष तुम्ही कशात अद्वितीय आहात, तुमची अद्वितीय क्षमता काय आहे यावर केंद्रित केली पाहिजे. तुमची अद्भुत क्षमता काय आहे, तुमची ती नवीन भेट काय आहे, तुम्ही त्यात जीवन कसं जगलं पाहिजे, अशा प्रकारे तुमची 20% ऊर्जा त्याच्या तोंडात जाईल. एकतर तुम्ही श्रेष्ठ आहात किंवा सक्षम आहात. ज्या कामात तुम्ही सक्षम आहात त्या कामांसाठी तुमच्या आयुष्यातील 1 मिनिटही घालवता कामा नये आणि तुमच्या आयुष्यातील 80% वेळ फक्त त्या कामांसाठी घालवा ज्यामध्ये तुम्ही अप्रतिम आहात, ज्यामध्ये तुम्ही अद्वितीय आहात. आज जेव्हा तुम्ही हा ऑडिओ ऐकत आहात तेव्हा माझी तुम्हाला एकच विनंती आहे की पुढील 30 दिवस तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाची यादी करा ज्यात कदाचित तुम्हाला गरज नाही आहे. तुम्ही जे काही केले आहे ते आज तुम्ही इतर कुणाला देऊ शकत नाही आहात, परंतु नजीकच्या भविष्यात तुम्हाला संधी मिळताच ती इतरांना द्यावी लागेल. तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांची यादी बनवा. जसं की मला माझ्या व्यवसायात सर्वात मोठी गोष्ट आवडते ती म्हणजे ट्रेनिंग देणं. आता मला हे ऑडिओ रेकॉर्ड करायलाही खूप मजा येते कारण मी यात देखील ट्रेनिंगच देत आहे. ही माझी अद्वितीय क्षमता आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादा फिल्म स्टार पाहिला तर तो त्याचे संपूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित करतो आणि दुसरे कोणतरी त्याचे केस सारखे करत आहेत, त्याचा मेकअप करत आहे, कोणीतरी त्याचा ड्रेस डिझाईन करत आहे, दुसरा कोणीतरी ड्रेस सिलेक्शन करत आहे, त्यांच्या मुलांचा 99% मेंटेनन्सही कोणीतरी करत आहे. ते फक्त मुलांसोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी येतात, म्हणजेच ते खेळतात, मजा करतात आणि मग त्यांच्या कामात व्यस्त होतात. तुम्ही म्हणाल की त्यासाठी आम्हाला पैशांची गरज आहे, आमच्याकडे फार पैसे देखील नाहीत. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला पैशांची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगले बनण्याची वचनबद्धता. जर तुम्हाला तुमचे जीवन PV सिंधूसारखं जगायचं असेल, मेरी कोम जसं जगली तसं जगायचं असेल, किंवा भाग मिल्खा भागचे मिल्खा सिंगजी, तर तुम्हाला हे करावंच लागेल. बघा, जेव्हा आपण मेरी कोम, भाग मिल्खा भागचे मिल्खा सिंग किंवा सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली यांसारख्या लोकांबद्दल बोलतो तेव्हा हे लोक असाधारण जन्माला आलेले नाहीत किंवा त्यांच्याकडे पहिल्या दिवशीपासून खूप पैसा नव्हता. मी कुठेतरी एक ऑनलाईन मुलाखत पाहिली. लारा दत्ता म्हणाली की ती 20 वर्षांची होती तेव्हा तिने मिस युनिव्हर्स होण्याच्या या मिशनवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. ज्या दिवशी ती मिस युनिव्हर्स झाली, जग तिला ओळखू लागलं. त्याआधी तिला कोणीही ओळखत नव्हतं, कोणीही विचारत नव्हतं आणि तरीही तिने आपले संपूर्ण लक्ष तिच्या क्षमतेवर केंद्रित केले, ज्यामुळे ती जगात आज प्रसिद्ध झाली. तर मित्रांनो, माझ्याकडे पैसे कमी आहेत, मी लहान आहे, मी हे सर्व करू शकत नाही, अशी सबब तुम्ही दिलीत म्हणून मी म्हणतो की हे फक्त कारण आहे, कारण तुम्ही स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करत नाही आहात. तुम्हाला स्ट्रेच करावं लागेल. तुम्हाला स्वतःला काहीतरी त्रास द्यावा लागेल. तुम्हाला मोठा विचार करावा लागेल आणि जर तुम्ही विचार केला नाही तर तुम्हाला आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल. जेव्हा तुम्ही तुमची अद्वितीय क्षमता म्हणजेच तुमची अद्भुत क्षमता शोधण्यातच वेळ घालवता आणि मग तुमचे आई वडील, भाऊ बहीण किंवा मित्र म्हणतील की हा वेडा झाला आहे. मित्र असं म्हणतील की तू आम्हाला वेळ देत नाहीस.
आई वडील म्हणतील की तू घरचे काही कामं करत नाहीस, पण जेव्हा त्यांना पहिलं यश दिसेल तेव्हा प्रत्येकजण तुम्हाला सलाम करेल आणि तुमची साथ देईल. तर मित्रांनो, तुमचं संपूर्ण आयुष्य तुमची अद्वितीय क्षमता शोधण्यात घालवा आणि त्यानंतर प्रत्येक क्षणाला त्यासाठी वचनबद्ध करा आणि यामुळे तुम्ही नक्कीच झिरो कॉम्पिटिशन लाईफ जगू शकाल. थँक्यू व्हेरी मच.